हाय. आपला फायदा घेऊ पाहणाऱ्यांना कसं ओळखायचं आणि कसं टाळायचं, हा आहे आजचा विषय. अ, बघा, अनेकदा असं होतं की कुठच्या ना कुठच्या प्रकारे आपल्याला फसवणारा माणूस एकदा तरी आयुष्यात भेटतोच. मग तो नात्यांमध्ये असेल, मैत्रीमध्ये असेल, किंवा ऑफिसमध्ये कलिग्समध्ये असेल, किंवा अगदी आपण एखादा छंद म्हणून एखादी गोष्ट शिकायला जात असू तिथे असेल. थोडक्यात हर ठिकाणी, हर एक ठिकाणी आपल्याला अशी माणसं दिसू शकतात जी अ, कुठच्या ना कुठच्या प्रकारे आपला फायदा घेऊ इच्छितात. तर जर अशी माणसं ओळखता आली तर आपल्याला अशा लोकांना दूर पण ठेवता येऊ शकतं. तर म्हणूनच आजचा व्हिडिओ. तर ह्या माणसांची वैशिष्ट्ये काय असू शकतात? पहिली तर गोष्ट मी म्हणेन की या लोकांना माणसं खूप छान पद्धतीने ओळखू येतात आणि ते त्या अर्थी हुशार असतात. हुशार इन द सेन्स व्यवहार चतुर असतात. त्यांना समोरचा माणूस ज्याला आपण म्हणतो ना, नाडी कळते एखाद्याची, तर तसं त्यांना व्यवस्थित कळू शकतं की हा माणूस कसा आहे, ह्याला हा आपल्या कह्यात राहू शकेल असा आहे का, याला फसवता येईल का, ह्याच्या आयुष्यात किती शिरता येईल. हे त्यांना का कळतं? कारण त्यांचा हेतू मुळात मला हेच करायचं आहे असा असतो. त्यामुळे ते त्यांच्या अनुभवातनं असं शिक्षण त्यांचं झालेलं असतं की माणसांना कसं ओळखायचं आणि माणसांना कसं फसवायचं. आपण अशा तऱ्हेचं शिक्षण घेतलेलं नसतं की आपण कसं ओळखायचं. त्यामुळे आपण खूप काय म्हणूया, भोळे राहतो आणि आपल्याला अशी लोकं भेटतात आणि आपण बरेचदा फसतो. तर म्हणून आपणही थोडंसं सजग राहिलं पाहिजे. तर ह्यांची काय वैशिष्ट्ये असतात? तर हेतू पुरस्सर तुमच्या ते आयुष्यात येतात. हे नात्यात पण असतं की कुठच्या नात्यातनं आपल्याला पुढे जाऊन काय फायदा मिळू शकतो, हे हेतू आधीच असतात. आणि जसं की अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर एखादा माणूस सिटीमध्ये, मेन सिटीमध्ये अशा मोक्याच्या जागी राहत असतो की नातेवाईकांना माहिती असतं की इथं आलं आणि इथं यांच्याशी संबंध ठेवले तर आपल्याला कायम येणं जाणं सोपं होईल. अर्थात हे पूर्वीच्या काळी जास्त योग्य होतं असं म्हणता येईल, कारण आता लोकं एकमेकांच्या घरी जाणं असंही कमी झालं आहे. पण कुणाकडनं आपल्याला काय पुढे जाऊन फायदा मिळणार आहे? म्हणजे एखादा परिस्थितीने श्रीमंत असेल तर अशा नातेवाईकाला जरा धरून राहायचं, म्हणजे आपल्याला पुढे आर्थिक गरज लागली तर मिळेल. एखादा इस्टेटीमध्ये असेल तर ती इस्टेट मिळवण्याच्या हेतूनी लोकं जवळ राहतात. कधीकधी एखादा खूप हुशार असेल आणि मोठ्या पदावर असेल तर पुढे मागे ह्याच्यामुळे आपल्या मुलांना नोकऱ्या मिळतील का, किंवा अशा कुठच्याही काहीतरी हेतू ठेवून माणसं तुमच्या आसपास फिरत असतात. पण अशी हेतूनी वागणारी माणसं लगेच ओळखू येतात, कारण ते एक्स्ट्रा साखर लावलेलं गोड बोलतात. ते एक्स्ट्रा गोड बोलायला जातात. कारण नसताना आपल्याला चिकटायला येतात आणि आपल्याला पण कधी-कधी वाटतं की किती गोड बोलतात हे, किती सारखं उठसूट कौतुक करतात हे. तर ह्याच्यातनं कळायला पाहिजे. जरुरीपेक्षा जास्त कौतुक केलं तर पहिली साईन समजावी की त्यांचे हेतू सरळ नाही आहेत. कारण बघा, आता जसं की प्रत्येकाला मुळात आपलं माहिती असतं ना. सुंदर असलं तरी आपण किती सुंदर आहोत, किंवा हुशार असलो तरी आपण किती हुशार आहोत. समोरचा आपण जे आहोत त्याच्याही पेक्षा जास्त काहीतरी आपल्याला म्हणायला लागला तर आपल्याला कळतं की नाही, हे जरा आपल्या जास्त कौतुक होतं, आपण एवढे नाही होत असे. हे आपल्याला माहीत असतं आतून. आणि तरीही समोरचा कौतुक करत असेल तर त्याला भुलण्यापेक्षा अगदी लांब राहावं, कारण हे नक्कीच हेतूनी होतं हे लक्षात येतं. दुसरं असं की साईन दिसते की आता एक साधं उदाहरण बघूया. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांचं. 2 मुलं आहेत, जी एका मुलाच्या गाडीवरून दोन्ही मुलं जात आहेत. तर बघा, हेतू काहीतरी वेगळे असणारी माणसं कशी वागतात, या सायन्स बघा. की एक मुलगा आहे तो नेहमी आपली गाडी काढतो आणि दोघेजणं कॉलेजला जातात. पण जो दुसरा मुलगा आहे तो आपली गाडी कधीही काढत नाही. त्याची परिस्थिती चांगली आहे, त्याच्याकडे गाडी आहे, पण तरी तो कधीही असं म्हणणार नाही की माझ्या गाडीवरनं जाऊ, तुझी गाडी निघू दे, तुझ्या गाडीतलं पेट्रोल जाऊ दे, मी माझा कसलाही खर्च करणार नाही. तर अशा ह्या गोष्टी छोट्या आहेत, याच्यातनं फार काही फायदे मिळतील असंही नाही आहे. पण ह्याच्यातनं वृत्ती ओळखू येते आणि आपल्याला वृत्ती ओळखायला शिकायची आहे माणसांची, की जेणेकरून हीच वृत्ती पुढे जाऊन कंटिन्यू राहते की माझं मी काहीही न तोशिष पडू देता दुसऱ्याचंच कसं मी घेईन, हा हेतू हा
असा डेव्हलप झालेला असतो, लहानपणापासून दिसून येतो वृत्ती ती. तर म्हणूनच ती ओळखता आली पाहिजे. कधी कधी बरोबर उलटं पण असतं की समोरचा खूप श्रीमंत आहे आणि तरीसुद्धा तो आपल्याला चिकटायला जर बघत असेल तर तर नक्की शंका यायला पाहिजे. किंवा कुणी आपल्याला उगीचच फेवर्स देत असेल, उगीच सूट देत असेल कुठच्या एखाद्या गोष्टीमध्ये, किंवा सारखी काहीतरी गोष्टी आणून देत असेल, विकत देत असेल, तर कधी कधी बघा ना, नात्यांमध्ये तर असं होतं की एखादा आपल्याला आपण म्हणूया की साधा वाढदिवस आहे किंवा अशा काही गोष्टी आहेत, अशा वेळेला खूप जास्त पैसे, खूप काहीतरी मोठं प्रेझेंट असं देत असेल तर जनरली माणसं हुरळून जातात आणि एकदम खुश होतात आणि त्यांना असं वाटतं की हे आपल्यावर खूप प्रेम करतात. पण असं नसूही शकतं. प्रत्येक वेळेला पैशानीच काहीतरी स्वार्थ आणि हेतू असतात असं नाही. त्यांचे हिडन हेतू काय असतील आपल्याला माहिती नाही आहे. तर म्हणून एक सिंपल गोष्ट आपल्याला काय करता येते, मला कोणाचं काहीही फुकट नको आहे, हीच वृत्ती मुळात आपण आपल्या अंगात बाणवली ना, तर अशा लोकांना आपोआपच दूर ठेवता येईल. कारण तुम्ही फेवर्स घेणारच नाही उगीचच्या उगीच कोणाचे. दुसरं आपण एक काय करू शकतो की आपल्या पर्सनल गोष्टी किती सांगायच्या कोणाला, किती शिरू द्यायचं कोणाला आपल्या आयुष्यामध्ये, हे जर आपण थोडीशी लिमिट आपल्याला घालून घेतली तर अशा लोकांना आपण सहज ओळखू शकू. कारण त्यांचे जे प्रश्न असतात, जे आता हे अनोळखी लोकांबद्दल मी बोलते की जेव्हा त्यांना तुमचा फायदा करून घ्यायचा असतो तेव्हा त्यांना जास्तीत जास्त माहिती हवी असते तुमच्याबद्दल, अगदी तुमच्या रुटीनबद्दल, तुमच्या नात्यांबद्दल, तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल, तुम्हाला काय आवडतं काय नाही याच्याबद्दल. सो ते तुम्हाला खूप पर्सनल प्रश्न विचारत असतात. तर अशा वेळेला सावध राहून हा विचार करायचा की कुणीतरी आपल्याला खूप पर्सनल प्रश्न विचारत असतील तर डेफिनेटली त्यांचा काहीतरी तिसराच हेतू आहे. जसं मी म्हटलं की फेवर्स कोणाचे घ्यायचे नाहीत. जसं की तुम्ही सगळे मिळून जर म्हणजे कॉलेजची मुलं असाल किंवा कोणी कलिग्ज असाल, तुम्ही जर बाहेर खायला जात असाल तर उठसूट समोरचा खर्च करत असेल तर आपण असे फेवर्स घ्यायचे नाहीत. कधीतरी आपणच खर्च करायचा किंवा मी असं कायम तुझ्याकडनं नाही घेणार असं ठणकावून सांगायचं. कुठचेही फेवर्स घ्यायला कायम आपण थांबवलं पाहिजे. म्हणजे समोरचाही सावध होतो की या माणसाला फसवण्यासारखं नाही आहे, हा हुशार आहे, हे त्यालाही कळतं. तर जशी समोरच्याची काही वैशिष्ट्ये असतात ना, ती लगेच तुम्हाला ओळखू येतील. गोड बोलणं असेल किंवा तुम्हाला उगाचच मदत करणं असेल किंवा तुम्हाला फेवर्स देणं असेल वेगवेगळे, हे जसे त्याची वैशिष्ट्ये आहेत तशी आपली वैशिष्ट्ये असतात. आपण ग्रीडी असतो आणि कशासाठी, कधी कधी पैशासाठी असतो, कधी कधी कौतुकासाठी सुद्धा माणसं हपापलेली असतात आणि मग ते लोक ओळखतात बरोबर. मग ते तुम्हाला कौतुकाने नाहून टाकतात आणि तुम्ही फसता. तर म्हणून आपल्या गरजा आपण उघड नाही केल्या पाहिजेत. आपण त्या लोकांसाठी नाही आहेत, ते आपल्या पर्सनल आहेत आणि ते आपण कधी माहिती पर्सनल कोणालाही नाही दिली पाहिजे. असे आपणही थोडं सावध राहणं गरजेचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, अनुभवातनं शिकलं पाहिजे. पहिल्यांदा अनुभव आला, तुम्ही भोळे असाल तर तुम्हाला असे लोक फसवतील, पण त्या भोळेपणातनं बावळटपणाकडे न जाता त्या अनुभवातनं शिकलं पाहिजे आणि पुन्हा असा अनुभव येऊ नये यासाठी सावध राहिलं पाहिजे. तरच आपण अशा लोकांच्या सगळ्या मूव्स थांबवू शकू. तर हा होता आजचा विषय. कसा वाटला मला सांगा. मी इथेच थांबते.